नेक्स्ट वन इज फोटोसेल. त्यामध्ये फर्स्ट प्रिन्सिपल आहे फोटोसेलचं. Now photocell is a device that makes use of a photoelectric effect and converts light energy into electrical energy. तर फोटोसेल जे आहे हे फोटोसेलमध्ये तत्व जे वापरतात, प्रिन्सिपल जे वापरतात हे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे. यामध्ये हे फोटोसेल जे आहे हे फोटोसेल लाईट एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्शन करतं. आता हे आपण ह्याचं कन्स्ट्रक्शन पाहायचं आहे, रचना कशी असते ह्या फोटोसेलची. नाव consider this diagram and corresponding animation of this photocell. Here it consists of a semi-cylindrical photosensitive metal plate E. तर आपण कॅथोड म्हणतो, इथं दाखवलेला E ही सेमी सिलेंड्रिकल मेटल प्लेट आहे, त्याला कॅथोड म्हणतात. अँड अ वायर लूप कलेक्टर C, त्याला ॲनोड म्हणायचं, सपोर्टेड इन अँड इव्हॅक्युएटेड ग्लास ऑर क्वार्ट्ज ट्यूब, क्वार्ट्ज बल्ब. ही जी क्वार्ट्ज ग्लास आहे ह्या क्वार्ट्ज ग्लासमध्ये हे फिट केलं असतं. आणखीन ह्याला हे बाहेर ती इथं 2 इलेक्ट्रोड्स आहेत, सपोर्ट केलेलं आहे. ह्या सपोर्टवरती हे फिट केलेलं आहे कलेक्टर आणि कॅथोड ॲनोड. ई आणि सी जे प्लेट आहेत हे कनेक्ट केलं इथं. ह्या ॲनिमेशनमध्ये पण दाखवलेलं पहा. हे सेमी सिलेंड्रिकल हा कॅथोड आहे, हा ॲनोड आहे, हे बेसला फिट केलेलं आहे. The electrodes are connected to an external circuit having a high tension battery B and a microammeter mu A. आता हे जे इलेक्ट्रोड्स आहेत हे दोन्ही इलेक्ट्रोड्स हे हाय टेन्शन बॅटरी जे हाय व्होल्टेज बॅटरी आणखीन थ्रू मायक्रोॲमीटर हे कनेक्ट केलं आहे. इथं पण दाखवले हा मायक्रोॲमीटर आहे, ही हाय टेन्शन बॅटरी आहे. हे फोटोसेल आहे, ह्याच्यावरती लाईट इन्सिडेंट झाल्यानंतर ही इलेक्ट्रिकचं ह्या लाईट एनर्जीचं इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्शन होत असतं. इलेक्ट्रॉन्स ते इमिट होतात कॅथोडकडून आणि ॲनोडकडे हे इलेक्ट्रॉन्स मूव्ह होतात. हे ह्या फोटोसेल जे आहे ह्या फोटोसेलचं कन्स्ट्रक्शन आहे. नाउ वर्किंग ऑफ दिस photocell. When light of suitable wavelength falls on the cathode, photoelectrons are emitted. तर सेमी सिलेंड्रिकल कॅथोड जे आहे ह्या सेमी सिलेंड्रिकल कॅथोडवरती पर्टिक्युलर सुटेबल फ्रिक्वेन्सीची वेवलेंथची लाईट ज्यावेळी फॉल होईल त्यावेळी त्यातून फोटो इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात. ऑलरेडी आपल्याला माहिती आहे की कट ऑफ फ्रिक्वेन्सी जे आहे थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सी जे आहे न्यू नॉट याच्यापेक्षा जास्त फ्रिक्वेन्सीचे रेडिएशन ज्यावेळी पडतील त्यावेळी त्यातून फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होतात ह्या कॅथोडवरून. These electrons are attracted towards the anode due to the applied electric field. आपण इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केल्यामुळे बॅटरी अप्लाय केल्यामुळे हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स अट्रॅक्ट होतात ॲनोडकडे, त्यामुळे करंट फ्लो होत असतो. द जनरेटेड फोटो करंट इज नोटेड फ्रॉम द मायक्रोॲमीटर. जो काय आपण मायक्रोॲमीटर त्याला कनेक्ट केला आहे, या मायक्रोॲमीटरमध्ये हा जनरेट झालेला प्रोड्यूस झालेला करंट जे हा आपण यामध्ये मेजर करू शकतो. हे फोटोसेल जे आहे ह्या फोटोसेलचं हे वर्किंग आहे. सुटेबल फ्रिक्वेन्सीची वेवलेंथची लाईट फॉल झाल्यानंतर फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होतात आणि अप्लाय केल्या इलेक्ट्रिक फील्डमुळं हे फोटो इलेक्ट्रॉन्स ॲनोडकडे अट्रॅक्ट होतात. आणखी मायक्रोॲमीटरमध्ये आपण हा जनरेट झालेला डेव्हलप झालेला करंट मेजर करू शकतो. दिस इज द वर्किंग ऑफ दिस फोटोसेल. नाउ यूज ऑफ द फोटोसेल. फोटोसेल इज यूज्ड टू ऑपरेट कंट्रोल सिस्टीम अँड इन लाईट मेजरिंग डिव्हाइस. तर ही जे फोटोसेल हे आपण कंट्रोल सिस्टीममध्ये अँड लाईट मेजरिंग डिव्हाइस जे आहेत, लाईट जिथं मेजर करतो आपण मेजरमेंट ऑफ लाईट, ह्या मेजरमेंट ऑफ लाईटमध्ये आणखीन कंट्रोल सिस्टीम जे आहे ऑपरेटिंग फोटोसेलची ह्यामध्ये हे वापरतात. लाईट मीटर्स इन फोटोग्राफिक कॅमेराज लाईक मेक यूज ऑफ फोटोसेल टू मेजर द इंटेन्सिटी ऑफ लाईट. तर फोटोग्राफिक कॅमेरा जे आहे या कॅमेरामध्ये फोटोसेलचा यूज करतात. फोटो त्याची इंटेन्सिटी मेजर करण्यासाठी लाईटची. Photocell can also be used to switch on or off the street light. स्ट्रीट लाईट जे असते स्ट्रीट लाईटचे ऑटोमॅटिक स्विच ऑन ऑफ जे आहेत स्विच ऑन ऑफ करण्यासाठी ह्या फोटोसेलचा वापर करतात. तर अजून काही फोटोसेलचे जे वापर आहे त्यामध्ये फोटो सेन्सर, मोशन डिटेक्टर, बर्गलर अलार्म, ट्रॅफिक लाईट कंट्रोल्स, ऑटोमॅटिक डोअर ओपनर्स, साऊंड रेकॉर्डिंग, टेलिव्हिजन, सिंटिलेशन काउंटर
ह्याच्यामध्ये पण फोटोसेलचा यूज करतात. हे फोटोसेलचे यूज आहेत. Now, suppose source of ultraviolet radiation is kept near the passage or entrance of a mall or house and the light is made incident on the cathode of photocell. Photocurrent is generated when a person passes through the passage or comes near the entrance. Incident light beam is interrupted and photocurrent stops. This event can be used to operate a counter in counting devices or to set a burglar alarm. तर आपण मॉलमध्ये किंवा हाऊसमध्ये ज्यावेळी एखादे पर्सन एंटर होतो त्या पर्सनची किती पर्सन एंटर झाले ते काउंट करण्यासाठी किंवा बर्गलर अलाराम जे आहेत हे थीप एंटर केल्यानंतर अलाराम वाजण्यासाठी हे आपण फोटोसेलचा वापर करतो. त्याच्यामध्ये such a arrangement can be used to identify traffic law defaulters by setting an alarm using a photocell. आपण ट्रॅफिक लाईटमध्ये पण ह्या अलारामचा यूज करू शकतो. त्याचं आपण आता इथं वर्किंग कसं होतं हे पाहायचं इथं ह्याच्यामध्ये ह्या ॲनिमेशनमध्ये इथं डोअरला इथं ही फोटोसेलचा लाईट इथं अल्ट्राव्हायोलेट लाईट जे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनची लाईट इथं इन्सिडेंट केलेलं आहे. ज्यावेळी पर्सन इथं एंटर होतो त्यावेळी ही रेडिएशनची लाईट जी कट होते आणि ह्या फोटोसेलवरती फॉलो व्हायची लाईट बंद होते. फोटोसेलवरती ही लाईट फॉलो व्हायची बंद झाल्यानंतर करंट बंद होतो आणि करंट बंद झाल्यानंतर इथं रिव्हर्स रिले बसवला असतो आणि त्यावेळी अलाराम वाजतो किंवा काउंट होतं. इथं ह्या होममध्ये किंवा ह्याच्यामध्ये सुद्धा बघा इथं हे अल्ट्राव्हायोलेट लाईट इथं इन्सिडेंट केलेलं आहे. इथं सेन्सर आहे, फोटोसेल आहे. ही लाईट अल्ट्राव्हायोलेट लाईट इथं इन्सिडेंट केलेलं आहे. ज्यावेळी पर्सन इथं एंटर होतो पर्सन एंटर झाल्यानंतर ही लाईट जी आहे ही लाईट कट होते इथं ब्लॉक होते आणि हा फोटोसेल जे आहे फोटोसेलवरती लाईट पडायची बंद होते. हा फोटोसेलवरती लाईट पडायची बंद झाल्यानंतर इलेक्ट्रिक करंट बंद होतो आणि इलेक्ट्रिक करंट बंद झाल्यानंतर तिथं रिव्हर्स रिले बसवला असतो आणि तो ऑन होतो. आणखीन ही अलाराम किंवा आपण जे काउंटर ठेवलं त्या काउंटमध्ये काउंटिंग होतं किंवा अलाराम वाजतो. ही अशी वर्किंग प्रोसेस असते ह्याच्यामध्ये ह्या फोटोसेलची. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.